राजा शिवाजी चित्रपटामध्ये सलमान खान यांचा अगदीच 5 मिनिटाचा रोल किंवा तो सीन आहे, पण त्या रोलनी प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातलेली आहे आणि चित्रपटगृहांमध्ये त्या एंट्रीला, सलमान खान यांच्या एंट्रीला टाळ्यांचा कडकडाट होतोय. तर ह्याबद्दलच आपण बोलणार आहोत. आणि रितेश देशमुख यांनी आणखीन एक अपडेट दिली आहे राजा शिवाजी चित्रपटाबद्दल, त्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. तर व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर आपल्या सगळ्यांनाच एवढ्यांना माहिती आहे की राजा शिवाजी चित्रपटामध्ये सलमान खान यांनी भूमिका केलेली आहे आणि ती केलेली आहे जीवा महाले यांची, जे की छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते, बरोबर. आणि ह्या आधी आपण असं इमॅजिन सुद्धा केलं नसेल की सलमान खान हे भगवं वस्त्र धारण करतील, तो टिळा लावतील, तलवार पकडतील आणि मुघलांना मारतील वगैरे, सगळं आपण इमॅजिनच नव्हतं केलेलं. सो ते इमॅजिन सुद्धा केलं यावेळेस आणि ते सगळं पाहिलं सुद्धा मोठ्या पडद्यावर, आणि सलमान खान यांना मराठी बोलताना सुद्धा पाहिलं. त्यामुळे ते एक अट्रॅक्शन निर्माण झालं आणि असं वाटलं की सलमान खान आणि ते पण अशी भूमिका करते, त्यामुळे अजून टाळ्यांचा कडकडाट येताना दिसतो आहे चित्रपटगृहामध्ये. ते जे प्रेक्षकांना बिलीव्ह नव्हतं झालं, म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं, ते सलमान खानने ह्या भूमिकेमध्ये, ह्या चित्रपटात करून दाखवलेलं आहे. आणि इनफॅक्ट रितेश देशमुख यांनी ते करून घेतलेलं आहे. कारण ह्या आधी सुद्धा त्यांनी 2-3 चित्रपटामध्ये सलमान खान यांना छोटे छोटे कॅमिओज दिले, पण हा कॅमिओ अनबिलिव्हेबल आणि अनएक्सपेक्टेड होता आणि खूप मजा आणून दिली त्याने. आता दुसरा मुद्दा म्हणजे जे मी म्हटलं की रितेश देशमुख यांनी राजा शिवाजी चित्रपटाबद्दल आणखीन एक अपडेट दिली आहे. तर ती अपडेट म्हणजे अशी की राजा शिवाजी चित्रपटामध्ये मोठ्या मोठ्या नटांनी हिंदीमधल्या काम केलं, म्हणजे अभिषेक बच्चन असतील, त्यानंतर संजय दत्त असतील, त्यानंतर फरदीन खान असतील, विद्या बालन असतील. तर रितेश देशमुख यांना टाइम्स ऑफ इंडिया च्या पत्रकारांनी मे बी प्रश्न विचारला की हे जे तुम्ही एवढं मोठं जे प्रोजेक्ट बनवला आहात, राजा शिवाजी चित्रपट जो बनवला आहात, त्यामध्ये तुमचा खर्च किती झाला, म्हणजे ज्यांनी ह्या चित्रपटामध्ये काम केलंय, जे मोठी मोठी नट मंडळी आहेत, त्यांनी किती मानधन घेतलेलं आहे. तेव्हा रितेश देशमुख यांनी सांगितलं की मोठे मोठे कलाकार म्हणजे अभिषेक बच्चन असतील, संजय दत्त असतील किंवा फरदीन खान असतील, यांनी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदराखातर, मराठा एम्पायर, मराठा हे जे साम्राज्य, त्यांच्या आदराखातर बिना मानधन घेता हा चित्रपट केलेला आहे, असं रितेश देशमुख यांनी सांगितलेलं आहे. माझे वर्ड्स नाही आहेत. आता आजच्या ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की बॉलिवूडवाले मोठे मोठे म्हणजे 50 करोड 60 करोड पर्यंत सुद्धा मानधन घेतात. अगदीच 5 करोड 10 करोड वाले पण आहेत, 1 करोड 2 करोड वाले पण आहेत. सो एवढं सगळं मानधन किंवा काहीच मानधन न घेता फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदराखातर, प्रेमाखातर त्यांनी तो चित्रपट केला आणि विना मानधन घेता केला. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि असा रिस्पेक्ट हा हिंदी भाषिक लोकांकडनं येतो तेव्हा खूप छान वाटतं, असं रितेश देशमुख यांनी सांगितलं. आणि हे खरंच खूप ऐकून समाधान वाटलं आणि खूप भारी वाटलं की असंही चांगल्या गोष्टी आपल्या इंडस्ट्रीमध्ये घडता आहेत आणि मराठी हा जो चित्रपट आहे त्याच्यामुळे मोठा होतो. आता राजा शिवाजी चित्रपट वर्ल्ड वाईड कलेक्शन अक्षरशः 70 कोटी पर्यंत गेलंय, जे की एक मराठी चित्रपटासाठी रेकॉर्ड आहे. लवकरच हा चित्रपट, राजा शिवाजी हा चित्रपट वेडचा रेकॉर्ड तोडेल आणि पुढे जाऊन सैराटचा सुद्धा रेकॉर्ड मिळेल अशी आशा करूयात. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.